काय मग ऐकला ना आवाज? अतिशय टम्म फुगणारी आणि 4 ते 5 तास जे आहे कुरकुरीत राहणारी आणि सहजच 2 ते 3 दिवस टिकणारी अशी ही मटार कचोरी. आता हिवाळ्याचं सीझन सुरू आहे, सर्व पालेभाज्या ज्या आहे अवेलेबल आहे, त्यानंतर वाटाण्याच्या शेंगासुद्धा मार्केटमध्ये सहज मिळत आहे. तर मिळत आहे तर कचोरी तर बनवूया. तर इथे जे आहे मी अर्धा किलो वाटाण्याच्या शेंगा ज्या आहे वाटणमधून सोलून घेतलेल्या होत्या, स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतल्या, त्यामध्ये 1.5 ग्लास पाणी घातलं आणि आता आपण याला शिजवून घेऊया. आता आपल्याला जे आहे छान असे मॅश होईल वाटाणा तितका शिजवायचा आहे, खूप जास्त गाळ नाही किंवा मग खूप कच्चा नाही, असं मीडियम शिजवायचा आहे. त्यानंतर यामध्ये जे आहे 2 चमचे साखर घातली, 1 चमचा मीठ घातलं. म्हणजे काय होतं, साखरेने जे ना वाटाण्याचा कलर चेंज होत नाही, हिरवाच कलर राहतो आणि मिठाने काय होतं पटकन असा वाटाणा शिजेल आपला, त्यामुळे मीठ आणि साखरचं कॉम्बिनेशन या ठिकाणी केलेलं आहे. आता लो फ्लेमवर जे आहे आपल्याला वाटाणे शिजवायचे आहेत. आता वाटाण्याला छान अशी उकळ आलेली आहे, आपण पाहूया की वाटाणा शिजलाय का नाही शिजलाय. तर हे बघा अशा ठिकाणी असा आपल्याला अजिबात नाही, आणखीन थोडासा आपण 2 मिनटं शिजवून घेऊया, लो फ्लेमवर शिजायचं आहे. आणि आता तर काय, आता संक्रांत तर झाली आहे, पण संक्रांत नंतर हळदी कुंकवासाठी मैत्रिणींना काय नाश्ता बनवायचा हे सुद्धा खूपच डिफिकल्ट प्रश्न आहे. तर या ठिकाणी जे आहे तुम्ही ही जी मटार कचोरी आहे बनवून ठेवू शकता. आणि हे बघा इकडे जे आहे आपला वाटाणा जो आहे शिजलेला आहे. आता तुम्ही पाहू शकता छान अलगद असा स्मॅश होतोय, इतकाच आपल्याला वाटाणा जो आहे शिजवायचा आहे. त्यानंतर एका चाळणीमध्ये जे आहे गाळून घेऊया, म्हणजे ओव्हर कुक होणार नाही. त्यानंतर इथे जे आहे वाटाणा गाळून घेतलेला आहे. आता वाटाणा थोडा वेळ साईडला ठेवूया आणि आपण मसालासुद्धा पाहूया. तर इथे जे आहे मसाला काढून ठेवला, 2 चमचे धने, त्यानंतर 2 चमचे कच्ची बडीशेप, 4 हिरव्या मिरच्या, 2 अद्रकचे तुकडे, 15 ते 20 जे आहे लसणाच्या कळ्या घेतल्या, अर्धा चमचे काळी मिरी घेतलेली आहे. आता हे सर्व जे आहे एक सुक्या मिक्सरच्या जारमध्ये घालूया आणि दरदरीत वाटायचं आहे, म्हणजे मिक्सर पल्स मोडवर भूर करायचं, परत बंद 2-3 वेळेस भूर करून अशा प्रकारे जे आहे दरदरीत असं वाटून घेतलेलं आहे. आणि तुम्ही पाहू शकता छान असं जाडसर जो आहे मसाला या ठिकाणी वाटला गेलेला आहे. आता जो आहे मसाला आपण थोडा वेळ साईडला ठेवूया. इथे जे आहे एक परात घेतली आणि इथे जे आहे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. हो, मी गव्हाच्या पिठापासूनच कचोरी बनवणार आहे. तर इथे जे आहे 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे. बारीक रवा नसेल तर मोठा रवा असेल तर मिक्सरमध्ये 1-2 वेळेस फिरवून घ्या, पण रवा जो आहे अवश्य घाला, छान टेस्ट येते. कुरकुरीत राहण्यासाठी जे आहे रवा अतिशय उत्तम आहे. त्यानंतर 1 चमचा ओवा घातला, त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं, पीठ जे आहे छान मिक्स करून घेऊया. त्यानंतर मोहन सुद्धा खूप परफेक्ट पाहिजे. त्यानंतर इथे जे आहे मी 4 चमचे मोहन घेतलेलं आहे तुपाचं, आणि वाटीने म्हणाल तर अर्धी वाटीला थोडंसं कमी असं तूप घेतलेलं आहे, आपलं तेल घेतलेलं आहे, तेल घेतलेलं आहे. त्यानंतर तेल जे आहे नॉर्मल टेम्परेचरचं घेतलेलं आहे, रिफाईंड ऑइल कुठलंही घेतलं तरीसुद्धा चालेल. आता मोहन जे आहे परफेक्ट लावणं खूप महत्त्वाचं आहे, म्हणजे पिठाच्या कणाकणामध्ये जे आपलं तेलाचं मोहन आहे ते बसलं पाहिजे आणि काय होतं छान अशी कुरकुरीत जे आहे कचोरी तयार होते. आता ज्यावेळेस आपल्याला कुठलाही पदार्थ खस्ता म्हणजे तोंडात टाकताच विरघळेल, त्यासाठी जे आहे तुपाचं मोहन घालायचं, आणि ज्यावेळेस आपल्याला पदार्थ कुठलाही कुरकुरीत हवा असतो ना त्यावेळेस तेलाचं मोहन घालायचं, म्हणजे पदार्थ जो आहे कुरकुरीत तयार होतो. आणि हे बघा अशा प्रकारे मूठ आली की आपलं जे मोहन आहे परफेक्ट आहे. मी परत एकदा तुम्हाला मूठ बाजून दाखवते. तर हे बघा ज्यावेळेस आपण त्याला फोडू तेव्हाच ती फुटली पाहिजे, अशा प्रकारे जे आहे मूठ आली पाहिजे. आता थोडं थोडं पाणी घालून जे आहे मऊसर असं पीठ मळायचं आहे आपल्याला, घट्ट पीठ अजिबात मळायचं नाही, मऊसर असं ज्यावेळेस आपण चपातीला वगैरे पीठ मळतो ना त्याच प्रकारे जे आहे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि पीठ मळून घ्यायचं आहे. आता रव्याने काय होतं, ज्यावेळेस आपण रवा घातलेला आहे या कचोरीमध्ये, रव्याने काय होतं कुरकुरीत जे आपण कचोरी बनवणार आहोत ना ती कुरकुरीत राहण्यासाठी मदत होते आणि सहज 4 ते 5 तास जे आहे कुरकुरीत राहते. तर हे बघा अशा प्रकारे जे आहे मी पीठ मळून घेतलेलं आहे. आता याला लागलं तर वरून तुम्ही थोडंसं तेलात हात लावून आपण रेस्ट करायला ठेवूया. आता जोपर्यंत आपला मसाला होतो 10 मिनिट रेस्ट भरपूर आहे. त्यानंतर इथे जे आहे वाटाणे घेतले, वाटाणे जे आहे आपण स्मॅश करून घेऊया. तर वाटाणे किती स्मॅश करायचे, खूप असे गाळ नाही करायचे, थोडेसे असे दरदरीत, म्हणजे आपण ज्यावेळेस कचोरी खाऊ ना त्यावेळेस असं वाटाणा जो आहे हलका हलका दाताखाली आला पाहिजे, त्याची जी आहे चव लागली पाहिजे. त्यामुळे मी इथे जे आहे थोडेसे हलके स्मॅशरने करा किंवा मग मिक्सरच्या जारमध्ये जर तुम्हाला करायचं असेल तर फक्त एकदा भुरकन फिरवा, एकदा किंवा दोनदा, खूप जास्त पेस्ट
अजिबात बनवू नका, नाहीतर काय होतं कचोरी जी आहे ना आतून अशी एकदम अशी चिवट होईल, अजिबात दरदरीतपणा त्यामध्ये राहणार नाही. तर हे बघा बोलता बोलता इथे जे आहे सर्व वाटाणे स्मॅश करून झालेले आहेत. तर आता पुढची प्रक्रियासुद्धा पाहूया आणि त्या अगोदर मी तुम्हाला वाटाणा किती स्मॅश केलं हे सुद्धा दाखवते. तर हे बघा अशा प्रकारे जो आहे वाटाणा स्मॅश करून घेतलं. इथे जे आहे कढई तापायला ठेवली, कढईमध्ये 1 ते 1.5 पळी जे आहे तेल घातलेलं आहे. त्यानंतर अर्धा चमचा जिरे घातले. जिरे छान तडतडले की यामध्ये मोहरी अजिबात नाही घालायची. त्यानंतर जो मसाला आपण काढून ठेवलेला होता तो घालून घेऊया. 1 ते 2 मिनिट रोस्ट करायचा आहे हलका, खूप जास्त नाही. आणि ही सगळी प्रक्रिया जी आहे आपल्याला लो फ्लेमवर करायची आहे, नाहीतर काय होतं मसाला जो आहे आपला सुका आहे त्यामुळं करपण्याची सुद्धा शक्यता असते. त्यानंतर हे बघ इथे जे आहे 1 ते 2 मिनटं जे आहे मसाला छान प्रकारे रोस्ट करून घेतला. त्यामध्ये आता 2 चमचे बेसन पीठ घालूया. बेसन पिठाने काय होतं छान अशी बाइंडिंग येते, त्यानंतर चवीला सुद्धा छान लागतो. तर या ठिकाणी जे आहे बेसन पीठ घातलेलं आहे. 2 चमचे बेसन पीठ आता कच्चा आहे त्यामुळे बेसन पिठासोबत परत मसाला आपण रोस्ट करणार आहोत, त्यामुळेच अगोदर जो आहे थोडा कमी रोस्ट केला होता. त्यानंतर वाटाणे जे स्मॅश केलेले होते ते घालून घेतले. परत एकदा मिक्स करून घेऊया. तर हे बघा वाटाण्यामध्ये जे आपण शिजवताना साखर घातली होती ना, त्यामुळे वाटाण्याचा कलर अजिबात बदललेला नाही आहे. त्यानंतर पाव चमचा हिंग घातलं, 2 चमचे साखर घातली आणि अर्धा चमचा कसुरी मेथी घातली. परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्या. आता इथे जे आहे साखर जर तुम्हाला आवडत नसेल तर अवॉइड केली तरीसुद्धा चालेल, पण चव छान लागते त्यामुळे मी ते साखर घातलेली आहे. आणि कसुरी मेथीने सुद्धा टेस्ट वाढते त्यामुळे कसुरी मेथीसुद्धा घातलेली आहे. आता छान प्रकारे परत एकदा मिक्स करून घेऊया. आणि ज्यावेळेस आपण हे वाटाणे दरदरीत केलेले आहे तुम्ही पाहू शकता यामध्ये हलका हलका वाटाणा आपल्याला दिसत आहे. त्यानंतर 1 चमचा चाट मसाला घातला, अर्धा चमचा काळं मीठ घातलं आणि थोडंसं असं आपलं नॉर्मल मीठ घातलं. आता मिठाचं प्रमाण जे आहे लक्षपूर्वक घालायचं, कारण पिठामध्ये मीठ आहे. त्यानंतर वाटाणे शिजवले होते तेव्हासुद्धा आपण मीठ घातलं होतं आणि परत आपण सारणामध्ये सुद्धा मीठ घालतोय. तर मीठ जे आहे व्यवस्थित वापरायचं आहे. काळ्या मिठाने काय होतं छान टेस्ट येते आणि चाट मसाल्याने छान असं चटपटीत चाट खाल्ल्यासारखं काहीतरी वाटेल. त्यामुळे मग चाट मसाला नसेल तर आमचूर पावडर घातली तरीसुद्धा चालेल. तर या ठिकाणी परत एकदा मिक्स केलेलं आहे छान प्रकारे आणि सर्व जे आपण त्यामध्ये मसाले वगैरे घातलेले आहे सर्व असं मिळून आलेलं आहे, मिसळून आले, एकसंध झालेलं आहे, एकत्रितच असं झालेलं आहे. आणि हे बघा काय मस्त असं बाइंडिंग आलेलं आहे. त्यानंतर इथे जे आहे 8 ते 10 काजूचे असे बारीक बारीक तुकडे करून घेतले होते ते घालून घेतले. तुम्हाला हवं तर यामध्ये थोडीशी किशमिश घातली तरीसुद्धा चालेल, पण जर नसेल आवडत तर अवॉइड करा. त्यानंतर इथे काजूचे तुकडे घातलेले आहे, ऑप्शनल आहे, हवे असेल तर घाला, नसेल तर नाही घातले तरीसुद्धा चालेल. आता छान मिक्स केला. आता इकडे जे आहे आपलं सारण तयार झालेलं आहे एका डिशमध्ये काढून घेऊया आणि थंड करण्यासाठी ठेवूया. आता हे जे आहे सारण जेव्हा थंड होईल तेव्हाच आपल्याला ह्याचे जे आहे बॉल्स बनवायचे आहे. छोटे छोटे बॉल्स जे आहे आपण अगोदरच बनवून ठेवूया. आता हळदी कुंकूसाठी सुद्धा तुम्ही हे बनवून ठेवू शकता. हे कचोरी 4 ते 5 तास सहज कुरकुरीत राहते आणि तुमच्या मैत्रिणीसुद्धा खाऊन खुश होतील आणि सोबतसुद्धा पॅक करून मागतील. तर हे बघा अशा प्रकारे जे आहे सर्व मी सारण जे आहे व्यवस्थित पसरवून घेतलेलं आहे. आता सारण या ठिकाणी थंड झालं आहे की आपण छोटे छोटे बॉल्स बनवूया. आता बॉल्स किती छोटे बनवायचे तर खूप जास्त मोठे नाही बनवायचे, खूप जास्त छोटे नाही बनवायचे, मीडियम साईजचे बनवायचे. जर तुम्ही आणखीन छोटी कचोरी करणार असाल तर बॉल्सची साईज जी आहे थोडी कमी करा आणि मोठी कचोरी बनवू नका, कारण छोट्या छोट्या किंवा मीडियमच कचोरी ज्या आहेत खायला टेस्टी लागतात आणि सुबक सुंदर अशा दिसतात. त्यानंतर इथे जे आहे बोलता बोलता सर्व बॉल्ससुद्धा तयार झाली. बघा इकडे आपलं पीठसुद्धा छान प्रकारे भिजलेलं आहे, मुरलेलं आहे आणि 10 मिनटापेक्षा जास्त वेळ गेला आहे बरं का, 15 मिनटं झाले असतील बघा. तर इथे जे आहे पीठ परत एकदा मिसळून घेऊया आणि पीठ मिसळलं की याचे जे आहे आपल्याला आता गोळे बनवायचे. आता गोळे काय बनवायचे इथे सुद्धा एक ट्रिक आहे. तर या बघा अशा पद्धतीने जे आहे मी एक आपलं अंगठा आणि त्यानंतर दुसरा जो बोट आहे त्याने अशा प्रकारे जे आहे पीठ ओढून घेतलेलं आहे मी. ह्याने काय होतं पिठामध्ये क्रॅक पडत नाही आणि कचोरी छान प्रकारे फुगते आणि टुमटुमीत अशी आपली कचोरी तयार होते. तर इथे जे आहे परत एकदा आपण हलक्या हाताने गोल करूया. आता पिठाला जे आहे खूप जास्त प्रेस करायचं नाही इथे आणि हातावरच अशा प्रकारे जे आहे पारी म्हणा किंवा मग थोडंसं हातावर अशी जे आहे आपल्याला कचोरी बनवण्यासाठी मी हातावरच जे आहे
चपाती थापून घेत आहे किंवा मग पारी बनवून घेत आहे. आता पारी बनवताना सुद्धा सगळीकडे जे आहे व्यवस्थित साईज करायची आहे, नाहीतर अलीकडे जाड आणि पलीकडे पातळ असं जर केलं तर कचोरी जी आहे खाताना व्यवस्थित लागणार नाही आणि महत्त्वाचं म्हणजे फुगणार नाही ती. तर हे बघा अशा प्रकारे जी आहे पारी बनवून घेतली मी. त्यानंतर एक बॉल ठेवला आणि इथे सील करणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. व्यवस्थित सील केलं तर तळताना ती जी आहे फुटणार नाही आणि सारण जे आहे बाहेर येणार नाही. आता जर एक्स्ट्राचं पीठ वरती येत असेल तर तुम्ही काढलं तरी सुद्धा चालेल किंवा मग अशा प्रकारे दाबून घ्या. आणि अशा प्रकारे ज्यावेळेस आपण कचोरी करतो ना पूर्ण, तर हलक्या हाताने गोल करून घ्यायची आणि आपल्या ज्या हाताचा खालचा भाग आहे त्याने थोडीशी प्रेस करायची, परत एकदा व्यवस्थित गोल अशी करून घ्यायची. तर हे बघा इथे जे आहे कचोरी तयार झालेली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ही गव्हाच्या पिठापासून आहे, तर मग मुलांना सुद्धा द्यायला अजिबात हरकत नाही आहे. त्यानंतर इथे जे आहे तुम्ही 2 ते 3 दिवससुद्धा स्टोअर करून ठेवू शकता. आणि जर तुम्हाला स्टफिंग स्टोअर करायचं असलं तर 5 ते 6 दिवस स्टफिंगसुद्धा फ्रीजरमध्ये किंवा फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. आता ही जी कचोरी आहे तुम्ही सकाळच्या नाश्त्याला किंवा मग संध्याकाळच्या भुकेला किंवा मग चहासोबत संध्याकाळच्या किंवा मग मुलांच्या टिफिनला ऑप्शन म्हणून सुद्धा एक कचोरी दिली तरीसुद्धा मुलं खुश होणार बघा. तर इथे जे आहे किंवा मग मुलं जेव्हा शाळेतून येतात तर तेव्हा खाण्यासाठी काहीतरी मागतात, तर तेव्हासुद्धा हा परफेक्ट असा ऑप्शन आहे आणि मुलांच्या आवडीचा ऑप्शन आहे आणि काहीतरी हेल्दीसुद्धा त्यामध्ये आहे. मैदा नसल्यामुळं गव्हाचं पीठ असल्यामुळं द्यायला अजिबात हरकत नाही आहे मुलांना. तर इथे जे आहे सर्व कचोऱ्या बनवून घेतल्यात. इथे जे आहे तेल तापायला ठेवला. तेल किती तापायचं, खूप असं कडकडीत गरम नाही तापायचं आहे, हलकं गरम करायचं आहे. ज्यावेळेस आपण कचोरी घालू ना तळायला तर त्यावेळेस जे आहे असे हलके बबल्स अगोदर आले पाहिजे आणि लो फ्लेमवर जे आहे आपल्याला कचोरी तळायची आहे. एका वेळेसची कचोरी तळण्यासाठी 2 ते 3 मिनटं किंवा मग 3 ते 4 मिनटं सहज लागतात. त्यामुळे अजिबात घाई न करता लो फ्लेमवर जे आहे कचोरी तळायची आहे. जेव्हा आपण लो फ्लेमवर कचोरी तळतो ना तेव्हा ती आतमध्येपर्यंत तळली जाते आणि छान टुमटुमीत फुगते आणि महत्त्वाचं म्हणजे कुरकुरीत राहते. ही जी टिप आहे ना ही खूपच इम्पॉर्टंट आहे की कचोरी जी आहे लो फ्लेमवर तळा, हाय फ्लेमवर अजिबात तळू नका. हाय फ्लेमवर जर तळली ना तर नुसती अशी चिवट होईल पहा आणि खाताना सुद्धा टेस्ट लागणार नाही आणि शिवाय ती कच्चीसुद्धा राहील हातमधून. कारण ज्या बाहेरचं जे आपलं पिठाचं जे पारी वगैरे आपण कचोरी बनवलेली आहे ते जे आहे थोडंसं जाडसर असतं, त्यामुळं लो फ्लेमवर कचोरी तळून घ्यायची आहे. आता कचोरी टाकल्या अजिबात हलवायचं नाही आहे, 1-2 मिनटं तशीच सोडून द्यायची. त्यानंतर अशा प्रकारे जे आहे कुठलाही चमचा घ्या, त्याने अशा प्रकारे जे आहे गोल गोल फिरवत राहायचं, म्हणजे कचोरी जी आहे ना छान टुमटुमीत फुगते आणि सगळीकडून व्यवस्थित जी आहे तळली जाते. खाली वर्कसुद्धा व्यवस्थित करायचं आणि लो फ्लेमवर जे आहे कचोरी तळून घ्यायची आहे. तर या ठिकाणी जे आहे छान अशी गोल्डन सोनेरी तांबूस गोल्डन कलरची होईल ना तोपर्यंत जे आहे आपल्याला कचोरी जी आहे तळून घ्यायची आहे. मी तुम्हाला दाखवते पुढे की कशा प्रकारे जे आहे आपल्याला कचोरीचा कलर हवा आहे. तर हे बघा इतका तर गोल्डन झालं आहे, पण याच्या आणखीन आपल्याला थोडासा जो आहे गोल्डन कलर पाहिजे. तर मध्ये सोडलं तरीसुद्धा चालेल, 1 मिनटा वाजते 1 मिनिटसाठी. पण नेहमी व्यवस्थित जर आपण हलवत राहिलो ना तर सगळीकडून एकसारखा कलर होतो आणि एकसारखे तळले जाते. हे बघा अशा प्रकारचा कलर आला की आपली जी कचोरी आहे तयार आहे आणि मग ती काढून घ्यायची. व्यवस्थित निथळून अशी काढायची आहे. महत्त्वाचं म्हणजे काय ना, ही जी कचोरी आहे ना अजिबात तेल पित नाही. जितकं तेल आत्ता मी टाकले ना तुम्हाला सगळ्या कचोरी तळेपर्यंत थोडंसंसुद्धा तेल यामध्ये कमी होणार नाही. बघा तुम्ही अर्धसुद्धा तेल होणार नाही. अतिशय कमी तेलामध्ये जी आहे कचोरी तळली जाते. आता पहिल्या कचोऱ्या काढून घेतल्या, परत मी दुसऱ्यासुद्धा घातलेल्या आहे आणि हे बघ ह्यासुद्धा अशाच पद्धतीने जे आहे मी फिरवत आणि खालीवर करत जे आहे तळत आहे. याने काय होतं, छान अशी टम्म फुगते आणि कुरकुरीत अशी कचोरी जी आहे तयार होते. आणि ज्यावेळेस आपण व्यवस्थित कुठली गोष्ट तळतो किंवा मग व्यवस्थित भाजतो ना त्याची सेल्फ लाईफ वाढते, म्हणजे जास्त दिवस ती टिकली जाते. तर हे बघा या ठिकाणच्या ह्यासुद्धा कचोऱ्या तळून घेतलेल्या आहे. सर्व कचोऱ्या ज्या आहे माझ्या तळून झालेल्या आहे आणि एकसारखा कलर आलेला आहे. एकसारखी सगळ्या ज्या कचोऱ्या आहे एकसारख्या दिसत आहे. टुमटुमीत
आणि टम्म फुगलेली, त्यानंतर नाश्त्यासाठी उत्तम पर्याय, त्यानंतर मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता किंवा मग हळदी कुंकू स्पेशल तुमच्या मैत्रिणींनासुद्धा खाऊन खुश करू शकता. चला तर मग सर्व करूया. तर इथे जे आहे मी मार्केटसारखं सर्व करते ज्यावेळेस आपण गाडीवर जाऊन खातो तशी. तर इथे जे आहे मी एक पेपरची डिश घेतलेली आहे, त्यावर कचोरी ठेवली, त्यावर 2 चमचे सॉस घातले, तुम्हाला हवं तर चिंचेची चटणी घाला. त्यानंतर मस्त अशी नायलॉन शेव घातली आणि छान आपली कुरकुरीत टम्म फुगलेली, पाहताच तोंडाला पाणी सुटेल अशी ही आपली मटार कचोरी तयार झालेली आहे. मटारचं सीझन जाण्या अगोदर नक्की बनवा आणि नक्की एन्जॉय करा. आणि कशी झाली मला कमेंट करून सांगा. आणि मटार कचोरीची रेसिपी कशी वाटली हे सुद्धा कमेंट करून सांगा. आणि सोबत मिरच्यासुद्धा नक्की तळल्यात, कारण काहीतरी तिखट हवं. जर रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, म्हणजे माझ्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील आणि छान छान रेसिपीज पाहायला मिळेल.